श्री स्वामी समर्थ. जय शिवराय फ्रेंड्स. तुम्हाला ह्या प्रोग्रामचा आउटपुट सांगायचा आहे काय असेल. आता यामध्ये फर्स्ट स्टेटमेंटचा आउटपुट ट्रू येणार आहे आणि सेकंड स्टेटमेंटचा आउटपुट फॉल्स येणार आहे. बिकॉज ऑफ ए इज इक्वल टू बी. आता एची व्हॅल्यू 1 to 7 आहे आणि बीची व्हॅल्यू 1 to 7 आहे. आपण इथे इंटिजर क्लास यूज केला आहे आणि इंटिजर क्लासमध्ये जो काही प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे त्याला ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करतं. तर यामध्ये इंटिजर कॅचेची जी व्हॅल्यू असते, रेंज असते, ती 1 to 8 to 1 to 7 असते आणि ए आणि बीची व्हॅल्यू 1 to 7 आहे. तर इथे सेपरेट ऑब्जेक्ट क्रिएट होणार नाहीत. ए आणि बीसाठी एकच ऑब्जेक्ट क्रिएट होईल आणि तोच बी पण यूज करेल. तर यामध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू 1 to 8च आहे. पण यामध्ये इथे काय होतं की इथे एक्ससाठी सेपरेट ऑब्जेक्ट, वायसाठी सेपरेट ऑब्जेक्ट क्रिएट होते. बिकॉज ऑफ याच्या रेंजच्या आउट ऑफ रेंज आहे ही व्हॅल्यू. आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही एक्स इज इक्वल टू वाय कम्पेअर करता त्यावेळी रेफरन्स कम्पेअर केला जातो आणि एक्सचा ऑब्जेक्ट वेगळा क्रिएट असणार आहे आणि वायचा ऑब्जेक्ट वेगळा क्रिएट असणार आहे. त्यामुळे इथे हे जे आन्सर आहे ते फॉल्स येणार आहे. व्हिडिओची कन्सेप्ट, जावाची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर कमेंट, लाईक, शेअर करा. थँक्यू.